नगरीमध्ये आगमन होत आहे। मी विनंती करेल आमचे अंतरट तर्फे वरेडी रवींद्र दशरथ पेमारे आपण मंचाच्या बाजूला येऊन थांबायचंय। त्याच समेत अंतरट तर्फे वरेडी निलेश श्रीराम डायरे आपण मंचाच्या बाजूला येऊन थांबायचंय। तुमच्याकडेच ठेवा आहे, इथे ठेवलं तर मी विसरून जाईल। बाजूला बाजूला येऊन थांबायचंय। आता लगेच द्यायचे, आता लगेच द्यायचे नसतील तर येऊन या ठिकाणी अंतरट तर्फे वरडी शाखा प्रमुख पदी निलेश श्रीराम डायरे यांची नियुक्ती झालेली आहे। नियुक्तीपत्र स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यायचंय। त्याच समेत या ठिकाणी अंतरट तर्फे वरडी उपशाखा प्रमुख पदी रवींद्र दशरथ पेमारे यांची नियुक्ती झाली। दोघांना विनंती आपण मंचावर या। सगळं केलं नाही मग ते कठीण काम येईल, सगळ्या याच्यावर यायचे। हॉल सिस्टम लाईटमन जरा आपण मंचाशी संपर्क साधा। लाईटमन आपण जरा मंचाशी संपर्क साधा त्वरित या, आपण विलंब नकोय। आपणास कळकळे आपण ज्या जागेवरती असाल लाईटमन एलईडी लाईट सर्व बंद करा, एलईडी लाईट बंद करा सर्व। कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला। शिवसेना नेते युवा सेना प्रमुख विद्यमान आमदार माजी पर्यटन मंत्री आदरणीय आदित्य साहेब ठाकरे यांचा प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रिय कुलावतंस सनाधीश्वर राजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्तान हिंदुस्तानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक सरसेनापती महानेता शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा फॅन बंद करा, समोरचा फॅन बंद करा। ललकारी ही घुम लिया है, घुम तो या आवाज महाराष्ट्राच्या वाघाचा नवा नवा अंदाज। ललकारी ही घुम लिया है, घुम तो
धन्यवाद डीजे मास्टर. कोण आलं रे कोण आलं, कोण आलं रे कोण आलं. सर्व प्रेक्षक सर्व शिवसैनिकांना विनंती, आपण स्टेजच्या समोर बसला तरी चालेल. तुमच्या भावना समजू शकतो मी. सर्वांना विनंती आहे, सर्वांना विनंती, आपण स्टेजच्या समोर जरी बसला तरी चालेल. कारण मी सर्वांना विनंती आहे. तुम्ही जाऊ नका, आता कोण कोण करणं सत्कार पटकन करून घ्या. सर्व उपतालुका प्रमुख आणि तालुका प्रमुख कर्जत कालापूर विधानसभा क्षेत्रामध्ये तालुका प्रमुख आणि उपतालुका प्रमुख यांना विनंती की आपण माझ्या बाजूला येऊन थांबायचंय. आपण सत्काराकडेच वळणार आहोत. थोडं विनंती आहे. चला, तालुका प्रमुख आणि उपतालुका प्रमुख करून थोडं मागे व्हा, कारण जेणेकरून आता गाठ पण आमच्यापर्यंत आले सांगायला. विनंती आहे, विनंती आहे. या ठिकाणी कर्जत कालापूर विधानसभेच्या वतीने हा सन्मान सोहळा या व्यासपीठावरती रंगला जातोय. अर्थातच आपण पाहतोय ज्याने अनेक प्रश्नांना वाचा फोडली, आमदारकीच्या माध्यमातून ज्याने विधानसभा गाजवले, अर्थातच शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, माजी पर्यटन मंत्री तथा विद्यमान आमदार आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याचसमोर त्या ठिकाणी मान्यवरांना विनंती आहे, यस यस सर्वांना विनंती, कॅमेरामनच्या समोर जे प्रेक्षक आहेत, हो हो सरळ, सर्वांना विनंती आहे, कॅमेरामन आणि त्याच समोर जे प्रेक्षक आहेत समोर खाली बसून फोटो घेऊ शकता तुम्ही. आणि आपण डायरेक्ट या संवाद दौऱ्याच्या मुहूर्तमेढीकडे जाऊया. अर्थातच कर्जत कालापूरचा संवाद दौरा ज्यांच्या आगमनाने या ठिकाणी नवचैतन्य पाहायला मिळत आहे. व्यासपीठाच्या साहेबांच्या मागे जे कार्यकर्ते उभे आहेत त्यांनी साईडला होण्याची कृपा करावी. सगळ्यांनी साईडला व्हा. अर्थातच या ठिकाणी उपस्थित झालेले शिवसैनिक आज खऱ्या अर्थाने थोडे मागे व्हा प्लीज, थोडे पत्रकार बंधूंना जागा द्या, थोडी विनंती आपणास. खास करून कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर या ठिकाणी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आमचे पत्रकार बंधू भगिनी आणि त्याच समयेत अविरत रात्रंदिवस सेवा करून आपल्याला एक सुखर आयुष्य निर्माण करून देण्याचं कार्य ज्यांच्यावरती आहे ते आमचे महाराष्ट्र पोलीस यांचं सर्वप्रथम आभार व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. अर्थातच मी विनंती करेल या ठिकाणी शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख आदरणीय नितीनदादा सावंत यांना की आपण आपल्या मतदार राजांशी या ठिकाणी संवाद साधायचा आहे. रोहित राहू तुम्ही सगळे खाली झाला. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की.
जय भवानी. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, उद्धव साहेब ठाकरे यांचा, आदित्य साहेब ठाकरे यांचा, हिंदवी स्वराज्य संस्थापक, अवघ्या राष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी माननीय पक्षप्रमुख, आपले सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांच्या आदर्श असं नेतृत्व उद्धवसाहेब ठाकरे, आणि आज या ठिकाणी ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला जे सौंदर्य आलं आहे आणि आपले सर्वांचेच लाडके आणि माझे मार्गदर्शक आदित्यसाहेब, शिवसेना नेते आदित्यसाहेब ठाकरे यांचा या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. आज शिवसंवाद दौऱ्यानिमित्त कर्जत कालापूर मतदारसंघातील माझे सर्वच आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक, सर्व माता भगिनी यांना या ठिकाणी शिवसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून मानाचा मुजरा करतो. आज शिवसंवाद दौऱ्याचं मुख्य कारण की आपण सर्वांनीच कर्जत कालापूर मतदारसंघातील माझ्या सर्वच कार्यकर्त्यांनी, माता भगिनींनी जे कष्ट केले, मेहनत केली, त्या मेहनतीतूनच या मतदारसंघामध्ये आपण 18,000 मताचा जो लीड घेऊ शकलो. त्या निमित्तानं साहेब आपल्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. साहेबांनी टिळक चौकात सर्वांसमोर मला सांगितला, आदेश दिला होता की नितीन, या मतदारसंघामध्ये मला लीड पाहिजे. आणि साहेब, माझ्या या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी तुमचा शब्द प्रमाण मानून, कारण हे सर्व कार्यकर्ते तुमचे आदर्श कार्यकर्ते आहेत, यांनी त्या दिवशी ठरवलं होतं की या मतदारसंघामध्ये आम्ही लीड देऊ. साहेब, 18,000चा लीड होता, तो 25 ते 30,000चा लीड झाला असता. पण 3:30 नंतर असा पाऊस या मतदारसंघात चालू झाला का ते 1.5-2 तास आपला सर्व ग्रामीण भाग असल्यामुळे त्या ठिकाणी मतदाराला यायला थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे, नाहीतर हा लीड 25,000च्या पुढे गेला असता. पण माझ्या प्रत्येक शिवसैनिकाचा मला या ठिकाणी मनापासून आभार आहे. साहेब, 86 ग्रामपंचायत, या ग्रामपंचायतमध्ये मी आज 5 तारखेनंतर जो आपला शिवसंवाद दौरा, आम्ही प्रत्येक गाव वाडीमध्ये गेलो आणि त्या गावात जाऊन ते प्रत्येक शिवसैनिक असतील, ज्येष्ठ शिवसैनिक असतील, त्यांचे प्रत्येक त्या ठिकाणी तुमच्या यांनी आदेशांनी सगळ्यांचे आभार त्या ठिकाणी आपण मानले. आणि 86 ग्रामपंचायतमध्ये जात असताना तिथे माझा ज्येष्ठ शिवसैनिक असेल, त्या माता भगिनी असतील ज्येष्ठ शिवसैनिक, त्यांना प्रत्येकांना आपण त्या ठिकाणी सन्मान त्या ठिकाणी आपण केला. या मतदारसंघामध्ये साहेब थोडंसं विस्तृत तुम्हाला सांगणार आहे, थोडा 10 मिनिटाचा तुमचा टाईम घेणार आहे की 2-2.5 वर्षापूर्वीचा काळ, आज माझा इथं असलेला प्रत्येक शिवसैनिक साहेब, त्या टायमाला जशी काय शांतता या मतदारसंघात आली होती. आणि साहेब, जेव्हा उद्धव साहेब त्या वर्षा बंगला सोडत होते ना, तेव्हा माझ्या इथला प्रत्येक शिवसैनिकांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. कारण हा मतदारसंघ हा नेहमी बाळासाहेबांच्या विचारांच्या पाठीशी उभा राहिला. हा मतदारसंघ नेहमी उद्धव साहेबांच्या पाठीशी उभा राहिला. आणि मी आज या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो की या मतदारसंघामध्ये कर्जत कालापूर विधानसभेवर माझ्या मतदारसंघामध्ये मी परत शिवसेनेचा भगवा या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा फडकवेल. हे सर्वांच्या साक्षीने तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. साहेब, या 2 वर्षाच्या काळामध्ये साहेब माझ्या प्रत्येक शिवसैनिकावर, त्यांच्याकडे शासकीय यंत्रणा होती, सर्व ताकदी होत्या. कितीतरी प्रकारचे आघात झाले, कितींना खोट्या चौकशांसाठी बोलवलं, कितींना खोट्या केसमध्ये आत्महत्या टाकायचा प्रयत्न केला. पण माझा शिवसैनिक हा नेहमी बाळासाहेबांच्या पाठी, उद्धव साहेबांच्या विचारपाठी ठामपणे उभा राहिला. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये आपण लीड घेऊ शकलो. त्याचे सर्व हे माझे शिवसैनिक जे आहेत, या आज तुमच्यासाठी भेटायला आलेले आहेत, ते सर्व शिवसैनिकांचं एकच पुढच्या काळामध्ये मागणं आहे, ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या मी मतदारसंघाचा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमदार होणार आहे. त्यामुळे तुम्ही काही बाकी कुठलाही विचार करायची गरज नाही आहे. तुम्ही साहेब, या 86 ग्रामपंचायत, कर्जत नगरपालिका, खोपोली नगरपालिका आणि खालापूर नगरपालिका, याचं विस्तृत सांगायचं झालं की आजही आमच्या कर्जत तालुक्यातला ग्रामीण भागातला माणूस इथं हॉस्पिटलची आज पण सोय नाही. जर कुठलं ऑपरेशन करायचं झालं, कुठला हार्टसारखा अटॅक यायचा जरी झाला तरी आम्हाला एक तर पनवेल नाही तर खालापूर,
पनवेल नाहीतर वाशी साईडला या इकडं आपल्याला बदलापूर उल्हासनगरला या ठिकाणी जायला लागतं. या मतदारसंघामध्ये आजही साहेब 3 महिने आम्ही 45 गावामध्ये आपण कमीत कमी टँकरने पाणी पुरवठा त्या ठिकाणी पुरवत होतो. म्हणजे ही मतदारसंघाची आजची परिस्थिती आहे. या ठिकाणी बाजूला एवढी मोठी इंडस्ट्री आहे साहेब कालापूरसारखी. आज माझ्या इथं सर्वात मोठा बेरोजगार या ठिकाणी इंजिनियर होतो, डॉक्टर होतो. या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार असून पण त्याला एक तर मुंबईला तरी जायचं आहे, नाही तर पुण्याला तरी जायचं आहे. एवढी माझी कालापूरला MIDC असून पण आज माझ्या तिथं बेरोजगाराला तिथं नोकरीची संधी नाही. ही सर्वात मोठी शोकांतिका या मतदारसंघामध्ये आहे. महिलांसाठी आज हाताला त्यांच्या काम नाही. या सर्वांसाठी आज पण तेच रस्ते, तेच पाणी आणि ती लाईटवरती इलेक्शन लढलं जातं. या मतदारसंघाचं काहीतरी विजन आहे की नाही? आज कर्जत कालापूर मतदारसंघ साहेब, कर्जत म्हणजे एक निसर्गाने, म्हणजे तुम्ही तर पर्यटन मंत्री होता, निसर्गाने आम्हाला एवढं मोठं सौंदर्य दिलं आहे की आज सर्वात जास्त रिसॉर्ट आणि फार्म हाऊस आमच्या तालुक्यामध्ये आहेत. आज एक माथेरान असेल, एक माथेरान कमीत कमी 20-25 हजार लोकांना रोजगार देतो. तर या ठिकाणी असे कितीतरी आपण पर्यटन क्षेत्र उभारू शकतो, जेणेकरून माझ्या गावातला खेड्यातला प्रत्येक माणूस त्या ठिकाणी उदरनिर्वाहाचं साधन तयार करू शकतो. तर या सगळ्या येणाऱ्या दिवसामध्ये या सगळ्या विजनवरती आपल्याला काम करायचं आहे. त्यासाठीच आपल्या सर्वांचीच मला नेहमीच साथ आशीर्वाद लाभले. येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्या प्रेम आणि आशीर्वाद साथीची मला त्या ठिकाणी गरज आहे. त्यासाठी तुम्ही सगळेच त्या ठिकाणी सज्ज आहात. म्हणून आपली साहेब तुम्ही सांगितलं की मला 16 तारखेला ठिकाणी सचिन भाऊंचा मला त्या ठिकाणी फोन आला. तर 16 तारखेला फोन आल्यानंतर 16 तारखेला आपला कार्यक्रम 4 दिवस होते, 4 ते 5 दिवस. या ठिकाणी साहेब आमच्याकडे भाताची मोठी प्रमाणात शेती होते. आज सगळे लावणीच आहे. तसेच पंढरपूरला जाणारा आमचा भाविक, आज इथले सर्वात जास्त लोक ही पंढरपूरला जात असतात. आज तरी माझ्या एका तुमच्या आदेशाने पूर्ण शिवसैनिकांनी या ठिकाणी कुठेही पाऊस असेल, काय असेल, काही विचार न करता या ठिकाणी 12 वाजल्यापासून साहेब आपली वाट बघतायत. मला या ठिकाणी या लोकसभेच्या इलेक्शनचं आवर्जून जर वर्णन करायचं असेल, सचिन भाऊंचे विशेष आभार मला या ठिकाणी मानायला लागतील. साहेब सचिन भाऊंनी रात्री 12 असो, 1 असो, सकाळी 9 असो, नितीन काय चालू आहे, आपल्याला कुठे काय करायला लागेल, आपल्याला इकडे जायचं लागेल का, आपल्याला तिकडे जायला लागेल का. म्हणजे असा नेता मी खरंच माझ्या आयुष्यामध्ये कधीच पाहिला नसेल की जो सर्वसामान्य कार्तिकाला आधार देतो. किशोरीताई असतील, नितीन काय करायला लागेल, म्हणजे त्या आपल्या आधीच फोन करून बाबा नाही कुठे यायला लागेल, कुठे जायला लागेल. म्हणजे असे नेते हे आपल्याला तुम्ही साहेब आम्हाला या विधानसभेला दिले, तर या ठिकाणी मी मनापासून आपला आभार मानतो. कारण सर्वसामान्य कार्यकर्त्याला आदर हा नेत्याचा असतो. कारण लोकसभेचं इलेक्शन एक वेगळं इलेक्शन होतं. आपल्या विरुद्ध त्यांच्याकडे सगळं शासकीय यंत्रणा होते, सगळी रसद होती, आपल्याकडे काही नव्हतं. पण आपल्याकडे होते सर्वसामान्यांची निष्ठा, आणि त्या निष्ठेच्या जीवावरच आपण 18,000 मताचा लीड त्या ठिकाणी घेऊ शकलो. तर साहेब मी जास्त बोलणार नाही, या नेत्यांना या ठिकाणी बोलायचं आहे. फक्त तुमच्या सगळ्यांच्या यांनी साक्षीने एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. या मतदारसंघ हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा मतदारसंघ, हा उद्धव साहेबांच्या विचाराचा मतदारसंघ, हा तुमच्या विचाराचा मतदारसंघ. आणि या मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आमदार निवडून येणार आणि त्याचाच भगवाच या मतदारसंघामध्ये पडकेल, हे सर्वांच्या साक्षीने तुम्हाला आज वचन देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद नितीन दादा, आपले विचार आपण या ठिकाणी व्यक्त केलेत. आता मी विनंती करेल या ठिकाणी रायगड महिला संपर्क प्रमुख तथा मुंबई माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांना की आपण मतदारांशी या ठिकाणी संवाद साधायचा आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून, ज्यांच्यामुळे आपण आज सगळे एक कुटुंब प्रमुख म्हणून एकत्र आहोत, असे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आणि माँ यांना आदरांजली वाहून, ज्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कसा असावा, संवेदनशील असं ज्यांनी स्वतः कोविड काळात असूनही, स्वतः आजारी असूनही त्यांनी ते दाखवून दिलं, असे आपले सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. आणि आत्ता ज्यांच्यामुळे हे संपूर्ण चैतन्य या महाराष्ट्रामध्ये एक शिवसेनेमध्येच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीमध्ये जे दिसतंय, त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे आदित्य उद्धव
ठाकरे साहेब आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले नितीन सावंत असतील, आमचे बबनदादा असतील, शिंदे असतील, सगळेच. त्याचप्रमाणे जिल्हा आमच्या सुवर्णाताई आहेत, कल्पना पाटील आहेत. मला साहेबांना हे सांगायचं आहे, साहेब लोकसभेला आपलं बऱ्यापैकी लक्ष होतं. लोकसभेला कर्जत, खालापूर, अगदी माथेरान या सगळ्यांनी, अगदी खोपोली या सगळ्यांनी चीड होती आणि ती चीड या लोकांनी आपल्या मतदानाच्या माध्यमातून 100% दाखवून दिली. पण यंत्रणा मात्र आपल्याला सहकार्य करत नव्हते आणि यंत्रणा स्लो झाल्यामुळे, बऱ्याच वेळेला तिथे बंद पाडल्यामुळे जे मतदान खऱ्या अर्थाने आपलं होतं पण ते होऊ नाही शकलं आणि बऱ्याच ठिकाणी नावंही कापली गेली. मला या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे, एकतर सदस्य नोंदणी आपली चालू झालेली आहे, त्याचबरोबर मतदार नोंदणी म्हणजे आपण कुठल्याही लढाईला जाणार तर त्या लढाईच्या वेळेला आपली शस्त्र जी शासकीय आहेत, जी मान्यता प्राप्त आहेत, तो म्हणजे मतदार. तो मतदार त्याचं नाव नोंदवून घेऊन, कारण आता 18 ते 23-24 वयाची मुलं ही आता जास्त आहेत. वाडीमध्ये जात असताना त्यामध्ये आता ते किती मुलांची नावं यायला हवी, किती मुलं मतदानाच्या यादीत नाही आहेत, हे जास्त काळजीपूर्वक येत्या 15 ते 20 दिवसात या सगळ्या गोष्टी तुम्हाला घडवाव्या लागतील. कारण मूळ आपला जो गाभा आहे तो शिवसेनेचा गाभा आहे. महाविकास आघाडी आज आपल्याबरोबर आहे, मग याच्यामध्ये सगळे घटक पक्ष आपल्याबरोबर आहेत. पण त्याचबरोबर आपलं स्वतःचं जे घर आहे, ज्याला आपण शस्त्रसाठा म्हणतो शिवसैनिक, ते पहिलं मजबूत असलं पाहिजे. कारण लोकसभेमध्ये मागच्या वेळेला साहेब आपण संपर्क प्रमुख सर्वांनी जो एक आढावा घेतला याच्यामध्ये सेनाभवनमध्ये, तिथे पण अगदी स्पष्ट शब्दात अनेकांनी आपले मतं मांडली. कोणी खरंच मनापासून काम केलं, कोणी नाही केलं. मला आजही म्हणजे अगदी त्यांची परवानगी घेऊन मी म्हणेन, आजही वेळ नसेल तर तुम्ही तुमच्या मागच्याला संधी द्या, त्यांना काम करू दे. पण मुद्दाम पदं अडवून मी काम करणार नाही, तू नाही करायचं, कोणीच नाही करायचं, असं चालणार नाही. कारण ही सभा आहे, हा संवाद आहे आपला. संवादामध्ये उलट जास्त चांगलं काय त्यापेक्षा कमी काय होतंय आणि कशामुळे आपण कमी होतोय या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आज मी महिला आघाडीचे मनापासून आभार मानीन की आज पेरणी लावणी चालू आहे आणि वर सगळ्या वारीला पोचल्या असूनही आज तुम्ही इथे आलेल्यात. मला वाटतं इथल्या जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आमच्या त्या बडेताई करुणा ना एवढी मेहनत घेतली, कारण मला फोटो येत होते आणि मी बघत होते ही लोक गावात कशी जात आहेत, समजवत आहेत कशी. हाच प्रोग्राम जोपर्यंत टेबलावर नाचलेल्याला खाली उतरवत नाही, बघा ही चीड काय मला एकटीला नाही, संताप होतो आणि तो संताप तो आपल्याला मताच्या पेटीतून दाखवावं लागेल. तुला आता असंच नाचायला आम्ही ठेवणार आहे वराती पुढे. कारण त्यांच्या तिकीट साहेब तयार नसताना तयार केलं आम्ही लोकांनी. बबनदादा बरोबर बोलतोय ना. आणि तिकीट देऊन ही बेईमानी असेल, अजिबात खपवून घेणार नाही. घेणार का? आज जरी आपली तिकडे लावणी चालली असली तरी आपल्या नोव्हेंबर दिवाळीमध्ये आपली कापणी अशी झाली पाहिजे की परत ते बेनं उठलं नाही पाहिजे. कारण मी पण त्या सगळ्या प्रसंगातून गेले आणि त्याच्यामुळे काय अख्ख्या घराला किंवा माझ्या पक्षप्रमुखांच्या डोळ्यातले अश्रू हे आम्ही पाहिले आहेत. त्यामुळे ते फुकट जाऊ देणार एवढं वचनबद्ध होऊया. आणि माझे 2 शब्द होते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद किशोरीताई. त्या समेत मी विनंती करेन शिवसेना उपनेते तथा विधान परिषदेचे आमदार आदरणीय सचिन भाऊ अहिर यांना की आपलं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त करायचं.
आजच्या या संवाद दौऱ्याचे प्रमुख अतिथी तुम्हा आपले सर्वांचे नेते पक्षाचे युवा सेनेचे अध्यक्ष आदरणीय आदित्य ठाकरे साहेब, ज्यांचं मार्गदर्शन झालं अशा आपल्या उपनेत्या आदरणीय किशोरीताई पेडणेकरजी, माझे सहकारी ज्येष्ठ बंधू आदरणीय बबनदादा पाटीलजी, मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, विशेषतः ज्यांच्या पुढाकाराने हा आजचा कार्यक्रम होतो असे नितीन सावंतजी, सुनील पाटीलजी आणि आपले लोकसभेचे धडाडीचे उमेदवार. आता भावी पण म्हणायला हरकत नाही, जरी देखील यश अपयश हे जीवनाचा एक भाग जरी असला तरी देखील आपण थकून जात नाही आणि तो जो सामाजिक चळवळीतला वासा नेऊन जाण्याचं काम जे आज करतायत असे आदरणीय संजोग वागेरेजी, आदरणीय व्यासपीठ, उपस्थित असलेले तमाम कार्यकर्ते बंधू बांधवान, तरुण सहकारी मित्रांनो, मी तर आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांचा मनापासून मी या निमित्ताने यासाठी आभार मानेन की लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की पदवीधर विधान परिषदच्या निवडणुका झाल्या आणि या सर्व निवडणुका झाल्यानंतर देखील आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की दोन्ही ठिकाणी आपल्याला चांगलं यश आपल्याला मिळालं. आज आपले नेते आदरणीय अनिल परबजी हे मुंबई पदवीधर विधान परिषदमध्ये निवडून आले, अभ्यंकर हे देखील शिक्षक मतदारसंघामध्ये निवडून आले आणि म्हणून आपण आदित्य साहेबांना विनंती करतो की साहेब, या विधान परिषदच्या निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या सत्राच्या नंतर आपण पण देखील महाराष्ट्राचा दौरा केलं पाहिजे आणि मला सांगण्यात आनंद होतो आहे की त्याची पहिली सुरुवात त्यांनी आज कर्जतमध्ये केलेली आहे आणि आपल्यावरती आता ही जबाबदारी वाढलेली आहे. ज्या अर्थी आपल्या नेत्याने येऊन याची सुरुवात जर आज इकडे केली असेल तर सर्वांनीच हवेत राहून चालणार नाही, जमिनीवरती आपल्याला पाय ठेवावं लागणार आहेत. कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की लोकसभेमध्ये पण देखील आपला हा विजय मिळू शकलो असतो, परंतु दुर्दैवाने ते विजय आपल्याला मिळू शकला नाही. जी आघाडी आपल्याला खालच्या भागातून आपल्याला मिळाली ती वरच्या भागातून आपल्याला आणती जरी आली नसलेली तरी देखील तो जो वचपा जो आहे, जो भविष्य काळामध्ये जर काढायचा असेल तर आगामी काळामध्ये या मावळ लोकसभेमध्ये जास्तीत जास्त आपले पक्षाचे उमेदवार निवडून कसे येतील याकडे देखील बघण्याचं काम आपण केलं पाहिजे. नितीनजी, आपण सांगितल्याप्रमाणे आमची ही जबाबदारी आदरणीय आदित्यजींनी सांगितल्यानंतर, एक आदेश दिल्यानंतर तुम्हाला मदत करण्याची भूमिका घेऊनच आम्ही ही सर्व मंडळी लोक काम करण्याचा प्रयत्न करतो. मग मी असेन किंबहुना विजय कदमजी असतील, बबन दादाजी इकडे असतील, किशोरीताई, विशेषतः तुम्ही पाहिलं असेल म्हणजे किशोरीताई आणि आम्ही म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये एवढं वेळ दिलं की आता त्याची माहिती जर अरविंद सावंत साहेबांना माहीत पडले तर ते बोलतील की म्हणूनच आमच्या इकडे ताई तुम्ही इकडे वेळ कमी आणि तिकडे वेळ जास्त दिला. पण ही पक्षाची जबाबदारी आहे. पक्षाने जबाबदारी दिल्यानंतर आम्ही ही सर्व मंडळी एकत्रित करण्याचा प्रयत्न आपण करतो आणि म्हणून पुढच्या काळामध्ये पण देखील साहेबांच्या सूचनेनुसार ज्यावेळी तुम्हाला मदतीचा हात लागेल त्यावेळी एक लहान भाऊ या नात्याने मी असेन किंबहुना ताई असेल, सदैव तुमच्या मागे उभे आहे. कारण ही निवडणूक ही लगेच सोपी अशीतली समजून पण चालणार नाही आहे. लोकसभेचा एक चांगला निर्णायक आपल्याला निर्णय मिळालेला त्याचा आनंद तर आपल्याला आहेतच आहेत, परंतु आगामी काळामध्ये पण देखील ही चुरस लढाई होऊ शकते. आगामी काळामध्ये पण देखील अनेक गमती जमती होऊ शकतात. जसे आपल्या इकडे वेळी पण गमती जमती झाल्या, म्हणजे आपल्या इकडे पण काही गमती जमती करणारे काही कमी नाही आहे. म्हणजे ते गमती जमत्या करणारे व्यासपीठावरपर्यंत आणि खाली पण आहेत, पण ते नंतरच्या वेळामध्ये साहेबांनी आपण त्याच्यातला बसून ते चर्चा करून तो निर्णय आपण घेऊ. पण यासाठी मी सांगतोय की ही निवडणूक लगेच सहज आपण निवडून येऊ, ही आघाडी मिळाली अशा भ्रमामध्ये न राहता प्रत्येक कार्यकर्त्याची, गटप्रमुखांची, विशेषतः पक्षातले पदाधिकाऱ्यांची नैतिक जबाबदारी आहे की ज्या अर्थी आपल्या नेत्यांनी सुरुवात आज या तालुक्यातून केलेली आहे, आपण ही आघाडी याहीपेक्षा डबल आघाडीने आपला उमेदवार निवडून आल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. कारण ज्यांना आपण लहानाचा मोठा केलं, तुम्ही बघितलं असेल कशा प्रकारे ते वागण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे खरं तर कधी कधी साहेब आम्हालाही आपल्यालाही प्रश्न विचारावा असं वाटते की बघ, काहींची तेवढी कुवत होती का आमदार व्हायची, काहींची तेवढी किंमत होती का आमदार व्हायची, तरी देखील आपल्या आशीर्वादाने, पक्षाच्या आशीर्वादाने ते आज एवढे मोठमोठे आमदार झालेत. परंतु आजही देखील सामाजिक दृष्टिकोनातून या भागातल्या लोकांचं हे स्पष्ट मत आहे की नजीकच्या काळामध्ये साहेब तुम्ही द्याल तो उमेदवार हा निश्चितपणे आम्ही निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे अभिवचन देखील देतो. नितीनजी असतील, आम्ही असतील, या लोकसभेमध्ये पण अत्यंत बारकाईने काम करण्याचा प्रयत्न आपण केला आणि त्याचा उल्लेख त्यांनी केला. ही गोष्ट खरी आहे
की अनेक आदिवासी पाड्यामध्ये पण देखील मोठ्या मोठ्या प्रमाणावरती पाऊस आल्यामुळे तो मतदार आपल्याला खाली आणता आला नाही. पण या पुढच्या काळामध्ये आपली ही रणनीती ही सर्व एकत्रित करून घेऊन आगामी काळामध्ये पण आपल्याला काम करायचं आहे. माझी विनंती राहणार आहे की नजीकच्या काळामध्ये गटप्रमुखांचा पण एक शिबिर आणि एक मेळावा म्हणजे निवड भाषणं नाही, त्यामध्ये काय गटप्रमुखाला वाटते, काय आपण केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय शाखा प्रमुखांची भूमिका आहे, अशातला पण एक संवाद आपण नजीकच्या काळामध्ये आपण पुढच्या महिन्यामध्ये आपण घेऊ. आणि त्यात आपल्या काही चांगल्या सूचना असेल, संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काही सूचना असतील, तेही देखील अंतर्भूत करण्याचं काम निश्चितपणे आपण केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. तुम्हाला माहीत आहे की त्याचा उल्लेख नितीनजी तुम्ही केलं की अनेक उद्योग इकडे ज्यावेळी जात होते त्यावेळी इकडचे खासदार तोंडामध्ये बोट घालून बसले होते. फॉक्सकॉनसारखा एवढा मोठा आज जर प्रकल्प जर या जिल्ह्याला लाभला होता, या मावळ लोकसभेच्या मतदारसंघामध्ये तळेगावमध्ये येणार होता, त्याचा पुढाकार आदरणीय आदित्यजींच्या पुढाकाराने आणि विशेषतः सुभाष देसाई साहेबांच्या पुढाकाराने घेण्याचं काम केलं होतं. विचार करा तर ते एक फॉक्सकॉन जर सारखा कंपनी आणि उद्योग जर राहिला असेल तर तब्बल 1,00,000 लोकांना रोजगार मिळाला असता. आणि आजही देखील लोक येतात की साहेब टाटा स्टीलमध्ये नोकरी द्या, मस्कोमध्ये नोकरी द्या, इकडे नोकरी द्या. आज कोणाकडे देखील हात पसरवण्याची गरज आपल्याला लागली नसती, ते देखील काम देखील पुढच्या काळामध्ये झालं असतं. आणि म्हणून हे सरकार बदलणं हे तुम्हा आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. कारण हे निवळ फक्त सरकार बदलून आपल्याला आपला भविष्य उज्ज्वल करायचं आहे आणि आपले नेत्यांचा हात भक्कम करून परत एकदा आदरणीय उद्धवजींना आणि आदित्यजींना त्या शासनाचे एक प्रमुख पदावरती बसून परत एकदा राज्यामध्ये एक नवीन भरारी घेऊन आणि त्यातून या जिल्ह्याला एक मोठा रोजगार देखील उपलब्ध करून देण्याचं काम आणि मानस करायचं आहे. या दृष्टिकोनातून आपण सर्वजण मिळून आपण या निमित्ताने कामाला लागूया अशातली अपेक्षा मी व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या वतीने परत एकदा आदरणीय आदित्यजींचा यासाठी आभार मानतो की विधान परिषदची म्हणजे अजून थकवा तिकडचा गेलेला नाही आहे. काली देखील त्यांच्याकडे स्वतः शंकराचार्य साहेब पण देखील आले होते, त्यांनीही त्यांच्यावरती आशीर्वाद देण्याचं काम कुटुंबावरती केलेलं आहे. असं असताना पण देखील पहिली सुरुवात त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर जर त्यांनी कुठे केली असेल तर ते या लोकसभेमध्ये, कर्जतमध्ये आणि पुढच्या काळामध्ये उरणमध्ये केलेली आहे. आणि म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे, आपसातले मतभेद विसरा. उमेदवार कोण असणार आहेत, काय असणार आहे ही चिंता तुम्ही करू नका. ताई तुम्ही बोलल्याप्रमाणे तर तो विषयच नाही. कोण आता तर खूप लोक असे देव पाण्यात ठेवून बसलेले आहेत. आम्हाला भेटतात, अधिवेशनामध्ये भेटतात, कुठे इकडे तिकडे भेटतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरूनच लक्षात येतं का काय परिस्थिती आहे काय नाही. आणि म्हणून असे अनेक लोक आहेत. पण आपल्याला सर्वांना माहीत आहे की आपल्या नेत्यांनी स्पष्ट केलेले आहेत, तेही आता पुढच्या काळामध्ये करतील की जे निष्ठेने आपल्याबरोबर राहिलेले आहेत. भले एक कमी जास्त झाला तरी चालेल, पण त्या निष्ठावांताबरोबर हा पक्ष आपण राहणार आहे. ही देखील भूमिका ही पक्षाने जाहीर केलेली आहे. आणि म्हणून तुम्ही निर्धास्त राहा. पक्षाचा उमेदवार हा निश्चितपणे आदरणीय आपले नेते हे जाहीर करतीलच करतील. परंतु जे निष्ठेने काम करतायत, निष्ठेबरोबर राहिलेलं काम केलेलं आहे त्या सर्वांना आहेत. आणि माझी दुसरी साहेबांच्या साक्षीने विनंती आहे की आपसामध्ये कुठच्याही देखील एकमेकांचे पाय खेचण्याचं काम करू नका. मग मी इच्छुक आहे, इच्छुक प्रत्येकांचा आणण्याचा अधिकार आहे, तो त्यांचा अधिकार आहे. कोणी काही सर्वसामान्य जर उद्या गटप्रमुख असेल त्याची इच्छुक असण्याची काय अधिकार आहे. परंतु ही लढाई ही मोठी लढाई आहे, ही विधानसभेची लढाई आहे आणि मिळून आपल्याला काम करायचं आहे. या दृष्टिकोनातून पुढच्या काळामध्ये हा काम करावं अशातली आग्रही विनंती मी पक्षाच्या वतीने आदरणीय आदित्यजींच्या वतीने साहेबांच्या वतीने आपल्यासमोर करतो. आणि परत एकदा पूर्ण निर्धाराने यावेळी या विधानसभेमध्ये कुठच्याही प्रकारे आपल्या विचाराचा, आपल्या पक्षाचा भगवा आम्ही हा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हे अभिवचन आपण आपल्या नेत्यांना देऊया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सचिन भाऊ आहिर. आपले विचार आपण या ठिकाणी व्यक्त केले. अर्थातच शिवसंपर्क अभियान अंतर्गत कर्जत कलापूर विधानसभेचा पहिला संवाद दौरा या ठिकाणी आहे आणि ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण आतुरतेने या ठिकाणी उपस्थित झालात. अर्थातच या ठिकाणी शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख, माजी पर्यटन मंत्री आणि विधानसभेचे आमदार आदरणीय आदित्यजी ठाकरे यांना विनंती करेल की आपले विचार आपण या ठिकाणी व्यक्त करायचे आहेत. जय महाराष्ट्र. काय बोलायचं हे कळत नाहीये, शब्द फुटत नाहीयेत. कारण आपण ज्या कठीण परिस्थितीत लढलेला आहात आणि जिंकलेलाच आहात.
ह्याचे आभार मानायला मी आलेलो आहे. सगळे आपल्या कर्जतचे जे नागरिक आहेत, जे मतदार आहेत, त्यांचे आभार तर मानायचेच आहेत, पण सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करायला मी खास इथे आलेलो आहे. मला उद्धव साहेबांनी पाठवलेलं आहे. मला आठवतं जेव्हा गद्दारी झालेली आणि 50 खोके जेव्हा 50 खोके एकदम ओके झालं होतं, तेव्हा वातावरण असं होतं की आपल्या पक्षाचं काय होणार, आपला पक्ष राहणार की नाही राहणार, किती लोक जात आहेत, किती लोक थांबत आहेत, असं सगळं चित्र निर्माण केलं होतं. आणि त्यावेळी मला उद्धव साहेबांनी आम्हाला सर्वांना, मग स्थानिक सगळे नेते आपले असतील, सचिन भाऊ असेल, मी असेल, किशोरीताई वगैरे, आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं की बाहेर पडा. आपण जे आपल्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात काम केलेलं आहे ते अभिमान वाटण्यासारखं काम केलेलं आहे. जनतेला भेटा आणि जनतेचे आशीर्वाद घेत राहा. आणि मला आठवतं तेव्हा ज्या काही पहिल्या 5-6 सभा झाल्या होत्या, त्याच्यातून बाहेरची, मुंबई बाहेरची पहिली सभा ही आपल्या कर्जतमध्येच झाली होती. तेव्हा जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, गद्दार गँगचे नेते मिंदे, ते सुरतवरनं गुवाहाटीला पळत होते आणि त्याच दिवशी बरोबर आपली इथे सभा झाली होती. आणि जे वातावरण होतं त्याच दिवशी, मी घरी जाऊन उद्धव साहेबांना सांगितलं, बरं माझ्यासोबत त्या दिवशी संजय दिना पाटील जी होते, ते आता खासदार झालेत. आणि हे जे वातावरण होतं, मी उद्धव साहेबांना सांगितलं होतं की घाबरायची गरज नाही. आणि ते तर कोण घाबरतच नाहीत, उद्धव साहेब तर मुळात घाबरतच नाहीत. पण लोक आपल्या सोबत आहेत, महाराष्ट्र आपल्या सोबत आहे, कारण जे आपण काम करून दाखवलेलं आहे त्याचसाठी महाराष्ट्राची जनता काय, देशाची जनता देखील आपल्या सोबत आहे. आणि कालच शंकराचार्यजी जे घरी आले होते, उद्धव साहेबांनी आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिले. काल त्यांचं दर्शन घेतलं आणि आज माझ्या विठोबाचं दर्शन घ्यायला, म्हणजे जनता जनार्दनाचं दर्शन घ्यायला मी बाहेर पडलेलो आहे. हीच आपली वारी आहे, महाराष्ट्र स्वाभिमानाची आहे. आणि काल देखील त्यांनी सांगितलं होतं, मला वाटतं बाहेर प्रेसमध्ये येऊन सांगितलं आणि आम्हाला पण सांगितलं, आमच्यासोबत जे तिथे काही नेते मंडळी होते त्यांना देखील सांगितलं की धर्मात सर्वात मोठं पाप हा विश्वासघाताचं पाप असतं. ह्याच्यापेक्षा दुसरं मोठं कुठचंही पाप नाही आहे. आणि जो विश्वासघात करतो तो मुळात हिंदूच नाही आहे. आणि म्हणून कालचं स्टेटमेंट जे आहे त्यांचं, कदाचित त्यांनी धर्माचार्य म्हणून सांगितलेलं आहे, त्यांनी ते काही राजकारणात जात नाहीत, राजकारणावर बोलत नाहीत, पण ते मातोश्रीला ह्या कारणासाठी आले कारण वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल असलेलं त्यांचं प्रेम आणि आदर आणि उद्धवजी जे करत आहेत ते म्हणजे खरं हिंदुत्व, जे सर्वांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व आहे. घर पेटवणारं नाही, तर घरात चूल पेटवणारं हिंदुत्वाचे आहे. त्यांनाच आशीर्वाद द्यायला हे घरी आले होते. हे आशीर्वाद फार महत्त्वाचे आहेत. कारण आज बघा तुम्ही, जेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे जे खरं आहे, त्यांनी तेच सांगितलं की मी राजकारणात बोलत नाही, पण धर्माचार्य म्हणून बोलायचं झालं तर धर्मात विश्वासघाताशिवाय कुठचाही मोठं पाप नाही. हे पाप ह्या गद्दारांनी केलेलं आहे आणि त्यांना धडा आपण लोकसभेत शिकवलेला आहे आणि पुन्हा एकदा विधानसभेत त्यांना शिकवायचा म्हणजे शिकवायचाच. पण हे जो विश्वासघात त्यांनी केलेला आहे तुम्ही लक्षात घ्या, हा फक्त उद्धव साहेबांसोबत नाही केलेला आहे. ही गद्दारी जी केलेली आहे फक्त शिवसैनिकांसोबत केलेली नाहीये, तर ही गद्दारी त्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून केलेली आहे. आपण एक टप्पा जो होता महत्त्वाचा तो जिंकलेला आहोत. लोकसभेत आपला विजय झालाच आणि विजय झालाच आहे ह्याचं कारण तुम्हाला समजून सांगतो. मग तुम्ही पटलं तर ते तुम्ही तसा विजय म्हणूनच बघा. कदाचित तुम्हाला वाटत असेल अरे आदित्य काय बोलत आहे, केंद्रात तर भाजपचं सरकार बसलेलं आहे, एनडीएचं सरकार बसलेलं आहे, मग विजय झाला कसं बोलतो. पण तुम्ही आज लक्षात घ्या, विजय 2 गोष्टींचा झालेला आहे. पहिली गोष्ट म्हणजे जी भाजप मोदी सरकारवरनं हलायला तयार नव्हती, भाजपवरनं हलायला तयार नव्हती, भाजप सरकारवरनं हलायला तयार नव्हती, आज एनडीए सरकार बोलत आहे, भाजपचं कुठेही नाव घेत नाही स्वतः. दुसरी गोष्ट म्हणजे जी भाजप आपल्या राज्यात, आपल्या देशामध्ये ज्यानं हुकुमशाही आणायची होती, ठोकशाही आणायची होती, लोकशाहीला संपवून टाकायचं होतं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव त्यांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे ते बदलायचं होतं. आणि हे फेक नॅरेटिव्ह नाही आहे. आता हे फेक नॅरेटिव्ह बोलत आहेत. भाषणं काढून बघा. भाजपचे 5-6 उमेदवार त्यावेळी बोलले होते की आम्हाला 400 पार द्या, आम्हाला संविधान बदलायचंच आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील पंकजाताई मुंडे देखील बोलल्या होत्या सभेत एका की आम्हाला तिथे संविधान बदलायचं आहे. त्याच्या विरोधात आपण उभं राहिलो, कारण आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत, आपण सगळे देशभक्त जनता आहोत. आपल्याला या देशाचं हित बघायचं, फक्त भाजपचं नाही.
आणि जर 400 पार झाले असते, 400 पार काय 300 पार जरी झाले असते, 300 पार काय 272च्या जरी पार झाले असते, तर यांनी भाजप सरकार स्थापन केलं असतं आणि आज सर्वांच्या घरावर बुलडोजर आणला असता, तुमचा आमचा आवाज दाबला गेला असता. पण इथे देशाचा मोठा विजय झालेला आहे. आपल्या उत्तर प्रदेशमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, अगदी कुठे इतर सगळ्या राज्यांमध्ये असेल, आपण पाहिलं असेल जे वातावरण होतं, परिवर्तन घडलं आणि आपण भाजपला आपलं संविधान बदलण्यापासून रोखलेलं आहे. ह्याचसाठी मी सर्व आपल्या देशाचं अभिनंदन करतो. लोकशाही आपण वाचवण्याचा प्रयत्न जो करत होतो तो यशस्वी ठरलेला आहे. पहिला टप्पा आपण पार केलेला आहे, पण आता दुसरा टप्पा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. ज्या निवडणुका लागणार आहेत, महाराष्ट्राची लागणार आहे, झारखंडची निवडणूक लागणार आहे, मराठा हरियाणाची निवडणूक लागणार आहे आणि ह्या 3 राज्यांवर देखील ह्या केंद्र सरकारचं भवितव्य खूप आता आधारित आहे. मध्यंतरीच्या काळात ममता दिदी घरी येऊन गेल्या. ममता दिदी असतील, अखिलेश यादव असतील, हे सगळेच आज आपण पहा, भाजप 240 वर जरी असली तरी आपण इंडिया आघाडीचे जे पक्ष आहोत ते 237 वर आहोत. खेळ हा कधीही घडू शकतो आणि केंद्रात देखील आपलं सरकार लवकर येणार हा विश्वास घेऊन बाहेर पडलेलो आहे. पण हे झालं देशाचं. महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर आपण पहा, गेल्या 2 वर्षात आपल्या राज्यात काय वातावरण ठेवलेलं त्यांनी बनवून ठेवलेलं. आपल्या राज्यामध्ये जे घटनाबाह्य सरकार, आणि मी घटनाबाह्यच म्हणत राहणार जोपर्यंत हे बाद होत नाहीत तोपर्यंत घटना बाह्यच आहेत. पण जे आपण सतत बोलत आलोय की ना संविधान बदलायचं आहे, लोकशाही संपवायची आहे, त्याचं पहिलं आणि प्रथम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र आहे, आपलं महाराष्ट्र राज्य आहे. मला तुम्ही सांगा, आपल्या संविधानात कुठेही असं लिहिलंय का की 40 गद्दार 40 चोर जेव्हा पळून जातात तेव्हा ते मुख्यमंत्री बनू शकतात किंवा मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, राजीनामा न देता आणि निवडणूक न लढता? असं कुठेही आपल्या संविधानात लिहिलंय का? मग झाले नाही घटनाबाह्य. संविधानाच्या विरोधात त्यांनी कारवाई केलेली आहे. लोकशाहीचा जर विचार केला आपण तर गेल्या 2 वर्षामध्ये, गेल्या 2.25 वर्षामध्ये ना मुंबई महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, वसई विरार असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, नागपूर असेल, कुठेही ह्यांची महानगरपालिका निवडणूक घेण्याची हिंमत झालेली नाहीये. कारण ह्यांना भीती सतत वाटत आहे ते महाविकास आघाडी जिंकणार, आणि हे आपण पाहिलेलं आहे. हे सगळ्यांच्या मनात आहे, ते त्यांच्या मनातली भीती आहे, भाजपच्या मनातली भीती आहे. पण लोकशाही आपल्या महाराष्ट्रात संपवलेली आहे. संविधान बाजूला ठेवून काम चाललेलं आहे. आणि जे काही वातावरण आपल्या राज्यात होतं, आपल्याला सांगितलं जायचं की आता महायुती जे काय आहे ना, ते महायुती सांगतात आम्ही जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाबरोबर आहोत. भाजप म्हणजे तुम्ही बघा, जगातला सर्वात मोठा पक्ष मानणारा स्वतःला असा हा पक्ष आहे. जास्तीत जास्त इलेक्टोरल बॉन्ड कोणाकडे होते? बीजेपी. जास्तीत जास्त पैसे कोणाकडे होते? यंत्रणा सगळी ईडी, आयटी, सीबीआय कोणाकडे होती? पोलीस कोणाच्या हातात होते? निवडणूक यंत्रणा कोणाच्या हातात होती? सगळं भाजपकडे असताना देखील जगातला सर्वात मोठा पक्ष पण 9 वर आलेला आहे लोकसभेच्या सीटमध्ये. आणि आपण ज्यांना त्यांनी संपवायचा प्रयत्न केला, आपले 40 गद्दार पळवले, 12 खासदार पळवले, मुंबईसारख्या शहरामध्ये साधारणपणे 45 ते 50 नगरसेवक पळवले, सगळं काही पळून देखील आपण पण 9 वर आहोत आणि जगातला सर्वात मोठा पक्ष पण आपल्याच बरोबरीला आणून ठेवलेला आहे. हा या मातीचा चमत्कार आहे. कारण ही माती साधू संतांची आहे, ही भूमी वीर लढायांची आहे. आणि आपण पाहत असाल आज जे वातावरण बनलेलं आहे, कदाचित आपल्याला वाटत असेल की 2च महिने राहिले, 3च महिने राहिले निवडणुकीला, पण निवडणूक ही प्रत्येकाच्या मनामध्ये सुरू झालेली आहे. कारण आत्ता पण ही निवडणूक जिंकल्या मुंबईत असो, कुठेही असो, मी जिथे जातोय, कोणाच्या लग्नात असो, कुठे कोणाच्या बारसात असो, सगळे उद्धव साहेबांना येऊन सांगत आहेत, उद्धवजी हमने आपको वोटिंग किया है, आम्ही तुम्हाला उद्धवजी मतदान केलं, तुम्हाला डोळ्यासमोर बघून ठेवलेलं आहे मतदान, आणि तुम्हाला पुन्हा एकदा नोव्हेंबरमध्ये तुमचं सरकार बसवायलाच लागेल, महाविकास आघाडी सरकार बसवायलाच लागेल, हे आम्ही आता पक्क ठरवलेलं आहे. आहेत ना आमच्या वरळीमध्ये देखील हायरेज सोसायटी आहेत, जे आम्हाला वाटायचं आधीपासून की नाही आपल्या बाजूनी कधी येऊ शकत नाहीत. शिवडीमध्ये आहेत, अनेक मतदारसंघात आहेत. आपल्याला साधारण पदाधिकारी म्हणून वाटतं जेव्हा आपण मतदानाच्या नोंदणीसाठी जातो किंवा प्रचारासाठी जातो किंवा मतदानाच्या दिवशी मतदार उतरवायला जातो, हा खास करून तुम्हाला पण अनुभव आला असेल, एखादा बंगला दिसला, एखादा थोडा आपल्याला काही वेगळ्या स्तरावरचे लोक दिसले की आपल्याला वाटतं रे हे आपले मतदारच नाही आहेत. पण आज तुम्हाला सांगतोय मी, हे देखील आपले मतदार झालेले आहेत. कारण आपली 2.5 वर्ष महाविकास आघाडीची आणि ह्या महायुतीची 2 वर्ष जर तुम्ही पाहिलीत तर आज महाराष्ट्राचे हाल करून ठेवलेले आहेत. ते प्रत्येकाला वाटतंय की आता परिवर्तन घडवायचं म्हणजे घडवायचंच आहे, बदल आम्हाला हवा आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा एकदा आम्हाला बसवायचं आहे.
हे चित्र आहे. नितीनजी तुम्ही सांगत होता तुम्ही 17,000चा लीड दिलाय, कदाचित 25,000चा लीड मिळेल. मी तुम्हाला सांगतो इथे महाविकास आघाडीचं सरकार जे येईल, तुम्हाला नुसतं इथे कर्जतला 17,000 नाही, 25,000 नाही, 50,000चा लीड घेऊन तुम्हाला जिंकायला लागेल. कारण आपल्याला ही गद्दारीची जी कीड लागलेली आहे ती एकदाच नष्ट करायला लागेल, दूर करायला लागेल. तुम्ही विचार करा इथे, ठीक आहे पुढे निघतो मी आता, पण हा आत्मविश्वास पाहिजे. पण एकच आहे, आत्मविश्वासावर नुसतं चालणार नाही, आपल्याला मेहनत पण तेवढीच घ्यायला लागणार आहे. कारण लोकसभेच्या वेळी जसं त्यांनी पूर्ण बळ वापरलं, पुढचे 3 महिने ह्या घटनाबाह्य सरकारला, खोके सरकारला 40 अलिबाबावर 40 चोर, त्यांना सगळ्यांना पक्का माहिती आहे की त्यांचा हरणं जे आहे ते लिहून ठेवलेलं आहे, पक्का आहे, त्यांची हार पक्की आहे. आणि म्हणूनच ते सगळं जे काही छलकपट आहे ते वापरायचा प्रयत्न करतील. ते सगळं काही घरोघरी येऊन तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही विकले जाणार आहात कोणी? महाराष्ट्राचा स्वाभिमान तुम्ही कोणी विकणार आहात? महाराष्ट्राचे जे हाल झालेले आहेत त्याच्यावर तुम्ही कोणी शिक्कामोर्तब करणार आहात? नाही करू शकत आपण. मग हे नाही जमलं तर धमकवायचा प्रयत्न करणार, तुमच्यावर खोटे केसेस टाकण्याचा प्रयत्न करणार, तुम्हाला धमकी देण्याचा प्रयत्न करणार. कोणी घाबरणारे इथे कोण आहेत का? हातवरती करा. घाबरणारे असतील तर इथे कोणाला जागा नाही, ते तुम्ही मग जा दुसऱ्या पक्षामध्ये. इथे सगळे शिवसैनिक आहेत, इथे महिला आघाडी बसलेले, कोणी घाबरत नाही. तुमच्यावर मध्ये हल्ला झाला प्रसादजी, मी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये येऊन भेटलो होतो आणि तुम्ही देखील तेच सांगितलं होतं की पाठून वार करून गेला, समोरून आला असतं तर घेतलं असतं शिंगावर. ही ताकद आहे आणि घ्यायचंच आहे शिंगावर, कोणाला सोडायचं नाही. पण आज तुम्हाला सांगतोय सावध राहणं गरजेचं आहे आणि तेवढंच काम करणं गरजेचं आहे. कारण आता हे खोट्या अफवा पसरायला लावणार की हा येतोय तो येतोय, असं होणार तसं होणार. ह्यांचं सरकार बनत नाहीये, ह्यांचे आमदार निवडून येणार नाहीयेत आणि ह्यांचं पुढे काही चालणार नाही. महाराष्ट्रानं हकलवणार आहे ही शपथ घेऊन आपल्याला आता पुढे जायचं आहे. आज आपण पाहतो ना, हे मध्ये आता जे काही अर्थसंकल्प सादर झाला, एक निवडणुकीच्या आधी अर्थसंकल्प सादर झाला, अंतरिम अर्थसंकल्प ज्याला काहीच अर्थ नव्हता, आणि मग पुन्हा एकदा गाजर वाटण्याचा कार्यक्रम झालेला आहे. पण आज महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ह्या खोके सरकारने करून ठेवलेली आहे. जेव्हा केव्हा आपण वाचतो की आम्ही आता इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देणार आहोत, रस्ते बनवणार, हायवे बनवणार. एक सुद्धा हायवे आता बघण्यासारखा नाही, एक सुद्धा रस्ता बघण्यासारखा नाही आहे. ह्यांचं काम होतं तर ह्यांच्या बिल्डर लोकांसाठी होतं, ह्यांच्या मित्र कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी होतं. लोकांसाठी, जनतेसाठी 2 वर्षामध्ये एक तरी काम ह्यांनी केलेलं दाखवा, एक तरी विकासाचं काम ह्यांनी केलेलं दाखवा, एक तरी जनहिताचं काम ह्यांनी केलेलं दाखवा. किंवा एक तरी योजना ह्यांनी जी आणलेली आहे किंवा घोषित केलेली आहे ती मध्ये कुठेही कोणी पैसे न खाता पूर्ण केलेली दाखवा. सगळीकडे आपण बघतोय, टीव्हीवर बघतो आपण, व्हॉट्सअपवर बघतोय आपण, फेसबुकवर बघतो, यूट्यूबवर बघतो, सगळीकडे पैसे खाण्याचं काम चाललंय, महाराष्ट्र लुटण्याचं काम चालू आहे, मुंबई लुटण्याचं काम चालू आहे. पण कोणी ते महाराष्ट्रात काय चांगलं आणू शकतं ह्याच्यावर विचारच केलेला नाही. आणि आठवण करा त्याच आपल्या मोर्चाची, मावळ तालुक्यात, मावळ जिल्ह्यात आपण काढले, मावळ तालुक्यात आपण काढलेला, वरती आपण नितीनजी आपण तो मोर्चा काढलेला, संजोगजी आपण पण त्याच्यात असाल कदाचित त्यावेळी, मला आठवतं. तिथे वेदांत फॉक्सकॉनचा मोर्चा आपण सगळे आलो होतात, अनेक लोक आपण आले होतात, स्थानिक पण तिकडचे पदाधिकारी होते. पण वेदांत फॉक्सकॉन असेल, एअरबस पार्क असेल, एअरबस टाटाच असेल, बल ट्रक पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, आता टेस्लाची कंपनी असेल, हे सगळं काही इकडे तिकडे पाठवायचं, गुजरातला पाठवायचं, पण महाराष्ट्रात कधी काही येऊ दिलं नाही. आणि तो दिवस पण आठवा जेव्हा मिंदे बोलले होते की आता वरतून फोन आला आम्हाला प्रधानमंत्री महोदयांचा, वेदांत फॉक्सकॉन जरी आम्ही गुजरातला पाठवलं असेल तरी आम्ही वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प ह्या महाराष्ट्र राज्याला देऊ. आलाय कधी मोठा प्रकल्प त्याच्यापेक्षा? नाही आलाय. परवाकडे सचिनजी तिथे मुंबईमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री येऊन गेले, मध्य प्रदेशचे. कोणाला नाव माहिती आहे का त्यांचं? नाही माहिती, मला पण माहित नाही. पण मध्य प्रदेशचे मी होर्डिंग्स बघितले, इन्वेस्ट इन मध्य प्रदेश, इन्वेस्ट इन मध्य प्रदेश, मध्य प्रदेश मध्ये या, मध्य प्रदेश में आओ, इन्व्हेस्टमेंट करो. उद्योगपत्यांना भेटले, मुंबईतल्या उद्योगपत्यांना भेटले, महाराष्ट्रातल्या उद्योगपत्यांना भेटले. ठीक आहे, करा. मध्यंतरी मागच्या वर्षी मला वाटतं उत्तर प्रदेशमधले होते, यावेळी मध्य प्रदेशमधले आले. त्यांचं ते काम आहे ते दुसऱ्या राज्यांमध्ये जाणं आणि असे उद्योगपतींना त्यांच्या राज्यात घेऊन जाणं, गुंतवणूक त्यांच्या राज्यात घेऊन जाणं. पण तुम्ही मला सांगा, तुम्ही कधीतरी असं ऐकलंय का की महाराष्ट्र राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठच्या तरी दुसऱ्या राज्यात गेले आणि तिथून उद्योगपत्यांना इथे महाराष्ट्रात आणलं, गुंतवणूक आणली? ऐकलंय कधी? नाही आणलं.
नुसतं डोकं एकाच मार्गी चालतं. फोडाफोडी कशी करायची, पैसे कसे द्यायचे, गुंडगर्दी कशी करायची, धमकायचं कसं, हे कसं तोडायचं, ते कसं तोडायचं. कधीतरी या राज्यासाठी चांगलं काही करू ह्याच्यासाठी विचारच नाही केला. प्रत्येक महिन्यात दिल्लीत जातात, प्रत्येक महिन्यात गुजरातला जातात, स्वतःसाठी मागून घेतात, स्वतःसाठी काहीतरी करून घेतात. पण एकदा तरी आपल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री महोदयांना महाराष्ट्रासाठी वेगळं काही पॅकेज मागितलेलं ऐकलंय का? ह्यांचे कॉन्ट्रॅक्टरचे पॅकेज चालू आहेत, ह्यांचे बिल्डरांचे पॅकेज चालू आहेत, ह्यांचं पक्षाचं फंडिंगचं पॅकेज चालू आहे. पण महाराष्ट्रासाठी जसं आता चंद्रबाबू नायडूजी असतील, नितीश कुमारजी असतील, त्यांनी बिहारसाठी असेल किंवा आंध्र प्रदेशसाठी असेल सांगितलं आम्हाला स्पेशल पॅकेज द्या, तसं महाराष्ट्रासाठी पॅकेज आलेलं ऐकलंय का? नाही ऐकलंय. मग गिफ्ट सिटी असेल, मुंबईतून हलवली त्यांनी गुजरातला नेली. मग का आमच्या मुंबईत नको ती गिफ्ट सिटी? आपली मागणी आहे की ह्या केंद्रीय अर्थसंकल्पात गिफ्ट सिटी सारखं आम्हाला देखील इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर द्या, मुंबईत द्या, MMR मध्ये कुठेही द्या, कर्जतमध्ये दिलं तरी चालेल, पण आमच्या महाराष्ट्रात ते आलं पाहिजे. पण आज तुम्हाला पैज लावून सांगतो की भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रावर राग करणार सरकार आहे, महाराष्ट्र राग ठेवणारं सरकार आहे, महाराष्ट्र द्वेषी सरकार आहे. आपल्याला हे 1 रुपया काही मदतीचा महाराष्ट्राला देणार नाहीत. एअरबस टाटा जेव्हा नेला, महाराष्ट्राला काही मिळालं का? नाही मिळालं. वेदांत फॉक्सकॉन नेला, महाराष्ट्राला त्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आला का? नाही आला. बल ट्रक पार्क असेल, आता सांगतात की आम्ही आता वेगळा बल ट्रक पार्क मागू. ठीक आहे, तुम्ही तुमचं करा. महाराष्ट्र म्हणून आपली गुंतवणूक, आपलेच पैसे टाकतोय आपण, पण कधीही केंद्र सरकारकडून आपल्याला असं काही मदतीचा हात आलेला नाही. अहो हे सोडा, GST पण नाही आलं. आणि मागच्या वर्षी मी जे बोललो होतो ती वानखेडेची फायनल तिथे अहमदाबादला हलवली होती. किती लोकांनी माझं ट्विट बघितल्यानंतर आता जी मुंबईत गर्दी झाली, मी आज BCCला त्या दिवशी पण सांगितलं होतं, मुंबईतून वानखेडेतून वर्ल्ड कपची फायनल हरवण्याची हिंमत करू नका. पण तुम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर यायला लागलात, महाराष्ट्र संपवायला निघालेला आहात, महाराष्ट्रात चिखल फेक करून चिखलवाडवर निघालेला आहात, कारण किचड में ही कमल खिलता है. ही जी तुमची भूमिका आहे, तो चिखल आम्हाला साफ करायचा आहे. आणि म्हणून ही महाराष्ट्राची जनता आता एकवटलेली आहे. येणाऱ्या विधानसभेत पूर्ण स्वच्छता मोहीम आम्ही राबवू, स्वच्छ भारत आम्ही राबवू. आणि या महाराष्ट्रातून महायुती सरकार जे काही घटनाबाह्य महाराष्ट्र लुटणारं सरकार आमच्या डोक्यावर बसवलेलं आहे, त्याला आम्ही दूर केल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ आम्ही आता घेऊन पुढे निघालेलो आहे. पुढे निघत असताना हे वेगळे वेगळे प्रकार आता करतील. आपल्याला धर्माधर्मामध्ये, हे मी लोकसभेच्या वेळी पण सांगितलं होतं आणि आता देखील सांगत आहे, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करण्याचे प्रयत्न करतीलच आहे. कारण हे भाजप आहे, हे आपल्याला माहिती आहे. त्यांच्या DNA मध्ये लिहिलेलं आहे की वाद निर्माण करा, डिवाइड अँड रूल. आपण बघतोय अनेक ठिकाणी जाती जातीमध्ये पण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे सगळं होत असताना माझा त्यांना पहिला प्रश्न हा पडतो की सगळं ठीक आहे, तुम्ही आमच्यासाठी, आम्हाला फसवण्यासाठी तुम्ही काय जे वाद निर्माण करत आहात, आरक्षणावरनं असतील, नोकऱ्यांवरनं असतील, हे सगळं ठीक आहे, तुम्ही ते करा, तुमचं राजकारण आहे. पण आज तरुण महाराष्ट्रातलं विचारत आहे की हे सगळं झाल्यानंतर आमच्या हातात नोकऱ्या किती येणार. मुंबईमध्ये आपण पाहिलं असेल 17,500 पदांची भरती होती, पोलीस भरती होती. माहितीये का किती लाख मुलांनी अप्लाय केलं, त्यासाठी किती लाख मुलांनी नोंदणी केली आहे? ऐकले कोणी आकडा? 17,500 पदांसाठी 17.5 लाख तरुण तरुणींनी नोकऱ्यांसाठी अप्लाय केले पोलीस भरतीमध्ये. 17.5 लाख. विचार करा तुम्ही किती लोकांना त्याच्यात यायचं. आणि हे सगळं होत असताना कुठे झोपवलं आहे ना, तर जोगेश्वरीच्या पुलाच्या खालती, गोरेगावच्या पुलाच्या खालती. म्हणजे तुम्ही विचारच करू शकत नाही की आज महाराष्ट्रात चाललंय कुठे. आणि उद्याकडे जर चुकून यांचं सरकार बसलं, ह्यांच्या फसवा योजनांना आपण बळी पडलो आणि यांचं सरकार डोक्यावर बसलं, तर पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, मंत्रालय देखील हे मुंबईतून गुजरातकडे हलवल्याशिवाय राहणार नाही. एका बाजूला असं महायुतीचं सरकार आहे, एका बाजूला असं भाजपचं सरकार आहे, आणि दुसऱ्या बाजूला जी उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती आहे, विश्वासू व्यक्ती आहे, ज्यांच्यावर उद्योगपती पण विश्वास ठेवतात, शेतकरी पण विश्वास ठेवतात, महिला देखील विश्वास ठेवतात, आपले कामगार वर्ग देखील विश्वास ठेवतो की हा माणूस आपल्याला कधी फसवणार नाही, महाराष्ट्र हिताचाच विचार करेल, देश हिताचाच विचार करेल. तुम्ही मला सांगा, तुम्ही कोणाच्या बाजूने उभं राहणार? उद्धव बाळासाहेब ठाकरे की महायुती सोबत राहणार? कारण महाराष्ट्राचे चित्र पुढचं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही ते आर्टिस्ट होणार आहात. महाराष्ट्राचे चित्र कसं घडवायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. जर हे भाजपचं सरकार आलं, जसं मी सांगितलं, मंत्रालय तर गुजरातला हलवतीलच, उद्योग देखील तिथे हलवतील, आणि कामगार कायदे जे आहेत, खास करून मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे, ते देखील हे बिघडवणार आहेत, बदलणार आहेत. फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट असेल, 100 दिवसाचं एम्प्लॉयमेंट असेल,
मालक तुम्हाला कधीही काढू शकतो, नोटीस न देता काढू शकतो. हे सगळं जे भाजपच्या मनात आहे ते आपल्याला रोखणं गरजेचं आहे. आणि ते जर रोखलं तर आणि तरच आपला महाराष्ट्र हा आघाडीवर राहील. नाही तर आत्ता आपण जसं 6 की 10 राज्यांच्या मागे राहिलेलो आहे तसा आपला विकास दर कमी होत राहील आणि आपल्या घरात चूल पेटणार नाही, पण भाजप आपलं घर पेटवायला लागेल. तुम्ही ठरवायचं आहे तुम्ही कोणासोबत उभे राहणार, भाजपसोबत उभे राहणार आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत उभे राहणार आहे. आणि म्हणून आजपासून हा प्रत्येक दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. प्रत्येक दिवस हा प्रचाराचा ठरणार आहे. प्रत्येक घरोघरी मशाल ही पेटलीच पाहिजे. प्रत्येकाच्या मनात मशाल ही पेटलीच पाहिजे. कुठेही आता गफलत होता कामा नाही, कुठेही आता गडबड होता कामा नाही. तुम्हाला जर आता लढायचं असेल तर आपली ही महाराष्ट्र स्वाभिमानाची लढाई आहे. तुम्ही आपल्या ह्या लढाईत सहभागी होणार की नाही मला जरा हात वरती करून दाखवा. होणार असेल तर आपण एकमताने ते ठरवलं पाहिजे की येणारं सरकार हे आपलंच आहे आणि आपलं म्हणजे या महाराष्ट्र हिताचं सरकार असणार आहे. ठरलं का आपलं? लढायला तयार आहात का? तुम्ही कुठेही विकले जाणार का? कुठेही कोणाला धमकी आली घाबरले जाणार आहात का? तुम्ही एकमताने उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीच्या मागे उभे राहणार का? महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई लढायला तयार आहात का? जिंकायला तयार आहात का? हेच जर ठरवलं आपण तर आपल्या महाराष्ट्राला कोणीही खेचू शकणार नाही मागे. कारण आपल्या हातात आहे महाराष्ट्राला पुढे न्यायचं आणि जिंकवायचं म्हणजे जिंकवायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद आदित्य साहेब. या ठिकाणी काही पक्ष प्रवेश आहेत ते मात्र केले जातील. या ठिकाणी मोगरज ग्रामपंचायतीतून काही कार्यकर्ते आहेत, पात्रज ग्रामपंचायतीतून शिलारचे कार्यकर्ते आहेत. पक्षप्रवेश त्याच्यानंतर नांगुर्ले ग्रामपंचायत. कुणीही उठायचं नाहीये. पक्षप्रवेश या ठिकाणी आहेत. प्रत्येकाने आहेच त्या ठिकाणी उभं राहायचं आहे. चला, ज्यांची ज्यांची नावे वाचणार आहेत त्यांनी या पटापट. आफताब खान, साहिल अन्सारी, अफजल नजे, रुपेश पवार नांगुर्ले. त्यानंतर दामत संजय प्रवेश आहेत. अरफात अदल, सफवान नजे, साकीर नजे, रेहान नजे, अरमान नजे, रेहमान नजे, उमर नजे, वसीम नजे, उजेर नजे, यासीन बुबेरे, इजान नजे, शारिफ शेख, रहीजिक खान, राजीव शेख, मुजादिद भाईजी, शाहिद अडाल. मुगरज ग्रामपंचायत महेश जाधव, रोहिदास जाधव, पुंडलिक दिसले, किसन मसे. पात्रज ग्रामपंचायत शिलार, बलिराम आगीर, सुनील आगीर, अजित आगीर, शिवाजी शेंडे, शिल्पा आगीर, चित्रा मोरे, संगीता मोरे, सुवर्ण आगीर, अरुणा बोराडे. त्यानंतर नारंगी ग्रामपंचायतीचा या ठिकाणी पक्षप्रवेश आहे. स्वाली गावातील समीर कचरे, विशाल पाटील, हनुमंत पाटील, भरत पाटील, साहिल कचरे, जगदीश पाटील, कुणाल कचरे, अनिकेत पाटील, मिहिर पाटील, विवेक पाटील, नयन पाटील, वरद पाटील, संस्कार पाटील, सौरभ पाटील, यशवंत पाटील. स्वाली गावचे सर्व या ठिकाणी कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. त्याचप्रमाणे गारमाल नंदनपडा ग्रामपंचायत हद्दीतील गारमाल आदिवासीवाडी येथील काही तरुण या ठिकाणी पक्षप्रवेश करतायत. राम नवशा वाघमारे, कमलाकर गणपत गोगरेकर, चंद्रकांत कोंडीराम हिरवे, गंगाराम शंकर जाधव, गणपत भुऱ्या वाघमारे, जानू चंदू गोगरेकर, गोगरेकर, जानू रबारे, शंकर गंगाराम जाधव, रोहित कमलाकर गोगरेकर, गिरीश लक्ष्मण पवार, मंगेश चौशा वाघमारे, जीवन गणपत वाघमारे, रुपेश मंगेश वाघमारे, विनोद बालू वाघमारे, नितीन बालू वाघमारे, गणेश पवार, शिवसेनेचा शपथ घेतली. रवी जाधव, रघुनाथ पवार, राहुल